प्रस्ताव त्यांना दिलाय असं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील मोदी म्हणाले. काय नेमका त्यांनी वेगळा म्हणजे असा काय प्रस्ताव दिलाय? सुनील मोदीला काय अधिकार आहे? सुनील मोदी मला प्रस्ताव देणार नाहीच आहे ना, तो त्यांच्या पक्षाबद्दल बोलला असेल, आमच्याबद्दल नाही दिलेला. मी स्वतः बंटी साहेबांची बोललोय. मी त्यांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचं न बोलता मी स्वतः बंटी साहेबांची फायनल प्रस्ताव देऊन आलो. म्हणून तर आज आम्ही डिसिजन घेतला आणि काल हे घेतलं आम्ही. एकदम चुकीचं आहे. त्याबद्दल प्रचंड मोठी आमची नाराजी आहे. आरके साहेबांच्या बद्दल जे केलं ते पण प्रचंड आमची नाराजी आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही पर्याय निवडला. बंटी साहेब दुसरं कोण नाही आहे. आज वाटायला ना एकत्र बसून सगळे निर्णय घ्यायला पाहिजे. ते न होता ते एकटेच निर्णय घ्यायला लागलेत. त्यामध्ये खासदार साहेब काल आले, त्याच्या आधी खासदार पण नव्हते. काँग्रेस हे सगळ्या पक्षांना फाटवत असं तुम्हाला म्हणायचं? एक्झॅक्टली, अगदी अगदी अगदी. आणि जास्त आमच्याबद्दल फार गोष्टी नाराज त्यांच्या. 10 वर्षापूर्वी ज्या पक्षाचे 2च पक्ष निवडून आलेले नगरसेवक आज त्यांना 11, 12, 15 असे वाक्य वापरतात. माझ्या मागच्या वेळी त्या ह्याच्यात 11, 12 तरी होते शरद पवार राष्ट्रवादीचे. आणि मग आम्हाला एवढं कमी का लेखायला लागलंय? बोलवा ना आम्हाला समोर. नाही मी ही आघाडी अशीच करणार आहे, तुम्हाला यात बसायचं तर बसा, नाही म्हणून सांगा, पण आम्हाला बोलवायलाच तयार नाही. आम आदमी पार्टी बाहेर पडलेली आहे. तुम्ही देखील तसाच निर्णय घेऊन तुम्ही एकत्र येण्याची ऑलमोस्ट आमचा निर्णय तसाच झालेला आहे. आणि म्हणून आम्ही 4 वाजेपर्यंत त्यांनी सन्मानाने आम्हाला बोलवलं, सन्मानाने बोलवत आहे. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अल्टिमेट असेल. इंडिया 4 महिन्याच्या आजच्या दिवस म्हणा उद्या. इंडिया आघाडीचे प्रमुख म्हणून बजरंग पाटील आणि हे आमच्या वरच्या नेतृत्वाला जयंत पाटील साहेबांना आम्ही कल्पना दिलेल्या आहे, त्यांच्याकडे आम्हाला पूर्णपणे मान्यता आलेली. ओके, थँक्यू.